5 ते 6 डाळी मिक्स करून केलेली उन्हाळी सांडग्याची आमटी तुम्हाला आवडते का मला कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का. कारण आज ना आईंना मी सांडग्याची आमटी करायला सांगितली होती, कारण बरेच दिवस झालं खाल्ली नव्हती आणि सांडग्याची आमटी म्हटलं ना आम्हाला एकदम रश्श्याची आठवण होती. इतकी छान चव त्या सांडग्याच्या आमटीला लागते. तर आईने सांडग्याची आमटी बनवायला घेतली होती. सांडग्याची आमटी बनवायची म्हटलं की पहिल्यांदा तर कांदा फोडणीसाठी चिरून घ्यायला लागतो. तो त्यांनी चिरून घेतला होता आणि सांडग्याच्या आमटीमध्ये ना शेंगदाण्याचा भाजलेला कूट इतका भारी लागतो ना की काय सांगायचं तुम्हाला. तर त्यासाठी थोडंसं तेल टाकून आपले सुकलेले हे सांडगे आहेत ना, जे आपण उन्हाळीच्या दिवसांमध्ये बनवलेले असतात, तर ते सांडगे आहेत ना भाजून छान असे तेलामध्ये घ्यायचे आणि तेलामध्ये सांडगे भाजलेत ना त्या सांडग्यांना आहे ना मस्त असं खलबत्त्यामध्ये चेचून घ्यायचं आणि चेचून झाल्यानंतर त्यांना परत तेल टाकून आणि कांदा त्याच्यामध्ये टाकून फोडणी द्यायचं आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून चटणी आपली असेल तर चटणी आणि थोडंसं मीठ घालून उकळी फोडायची त्याला आणि छान असं शेंगदाण्याचा भाजलेला कूट असतोय ना तो त्याच्यामध्ये घालून मस्त आमटी होते बघा. रश्श्याची चवसुद्धा त्याला फिकी पडेल, इतकी छान त्याची टेस्ट होते. रोज वांग, बटाटा, भेंडी आणि अजून बऱ्याच भाज्या खाऊन कंटाळा आलेला असतो. मग कधीतरी असं काहीतरी बनवायला ना मजा येते. त्याच्यामुळे ना आज आईने तेच बनवलं होतं. या 5-6 डाळींचा जो सांडगा आपण बनवतो त्या प्रत्येक डाळी आपण वेगवेगळ्या शिजवून खातो. मग आता कधीतरी असं सांडग्याची आमटी बनवून खाल्लेली पण छान लागते ना, मग ती पण तुम्ही कधीतरी ट्राय करत जा. तर तेवढ्यात ना आमचं हे जेवण बनवायचं चाललं होतं, तेवढ्यात पाणी आलं. पाणी भरायचा राडा मोठा असतो, त्यात पप्पांची गडबड काय बोलायलाच नको. त्याच्यामुळं म्हटलं की पाणी पहिल्यांदा भरून घ्यायचं. मग आई जेवण बनवत होत्या तोपर्यंत पाणी भरायला घेतलं होतं मी. आणि आज थोडंसं डाळ कांदा पण करायचा होता. डाळ कांदा करायचा होता मसुराच्या डाळीचा डाळ कांदा आमच्यात भरपूर आवडतो सगळ्यांना. मग आज तो बनवायचा होता. त्यासाठी मस्त असं तेल कढईमध्ये तापत ठेवलं. त्याच्यामध्ये कांदा एक चिरून टाकला होता आणि त्याच्यात डाळ वगैरे टाकून चटणी मीठ टाकून पाणी घालून ना छान शिजवण्यासाठी ठेवलं होतं. त्याच्यानंतर म्हटलं पाणी भरून झालं होतं तर देवपूजा पण आटोपून घ्यायची. पण माझे देवपूजा आटपेपर्यंत ना आईंचं बऱ्यापैकी जेवण झालं होतं. आमच्या घरात असंच आमचं नियोजन असते. आम्ही स्पेशली हे काम तू कर, हे काम मी करते असं काही नसतं. जे काम पडेल ते आम्ही एकमेकी करत असतो. त्याच्यानंतर रात्रीच मी शाईमध्ये मुरवाण घालून ठेवलं होतं आणि ते सकाळी आम्हाला त्याचं लोणी हलवायचं होतं. तर ते काम पण आईनेच घेतलं होतं. माझी काही देवपूजा चालूच होती आणि लोणी हलवायचं असेल ना तर ते सकाळी लवकरच हलवावं लागतं, कारण वेळ झाला ना लोणी पातळ होतं, ते जास्त असं घट्ट राहत नाही आणि निघत पण नाही व्यवस्थित लोणी. मग ते सकाळी लवकरच करावं लागतं. ऊन यायच्या आधीच ते काम आटोपून घ्यावं लागतं. आणि चुलीमध्ये ना मस्त असं विस्तू होता, तर म्हटलं जरा ना ऊद घालायचं आणि सगळीकडे घरातून फिरायचं म्हणजे कसं प्रसन्न वाटते. तोपर्यंत आईने लोणी पण इतकं छान काढलं होतं ना की तुम्ही बघू शकताय. आणि ते 5 ते 6 वेळा धुवायचं असतं लोणी, कारण त्याचा जो वास असतो शाई आपण साठवतो बऱ्याच दिवसांची, जवळपास 10 ते 12 दिवसांची शाई आपण साठवत असतो. त्याच्यामुळे ना त्याचा भरपूर वास येतो. मग त्यामुळे ना ते 7-8 वेळा किंवा 5-6 वेळा तर धुवावं लागतं. त्याच्यानंतर लोणी ठेवून ना तूप पण छान असं आज आम्ही कडवून घेतलं. त्याच्यानंतर आहे ना आमचा प्रणव राजा उठला होता, तर त्याचं पण आईच आवरत होत्या. तुम्ही म्हणाल की काय सगळं सासूबाईच करते, तू काय करतेस का नाही? मीही करते. माझं काम काय व्हिडिओ पण थोडंफार बनवायचं असतं, त्यामुळे ते पण मी करत असते. त्याच्यानंतर ना हे सगळं घरातलं आवरल्यानंतर म्हटलं किचन कट्टा वगैरे साफ करून घेतला आणि त्याच्यानंतर जे तूप आम्ही काढलं होतं ते थंड पण झालं होतं आणि त्याच्यातला गाळेनं तो खाली बसला होता तळाशी. म्हटलं आता तूप पण एका डब्यात काढून ठेवायचं. तर माझा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडल्या चॅनल लाईक सबस्क्राईब करा. धन्यवाद.